तुम्हाला ज्यांच्याबद्दल प्रेम आहे ना त्याचं मनानं ध्यान करा, तो तुमच्याजवळच आहे. हे ज्ञानाची महती आक्रूर सांगायला लागलेत गोपिकांना. गोपिका बोलतात, अरे ज्या मनानं त्याचं ध्यान करायचं ते मनच तो घेऊन गेलाय. आम्ही कशानं ध्यान करायचं सांगा. याला म्हणायचा प्रेमाचं आणि भावाचं प्रतीक. अन्य भाव आणि अन्य प्रेम नसतं. ज्या ठिकाणी मनच संपून जातं, मनच भगवंताच्या ठिकाणी अर्पण होतं, त्यावेळी भाव अगदी वर येतो, उसळून वरती येतो. हीच गोष्ट आहे. तू म्हणे मीची करी 9व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, माझी या भजनी प्रेम धरी. तुला मनाला माझ्या ठिकाणी स्थापित करायचं आहे ना, तर माझी या भजनी प्रेम धरी. आणि या भजनाचा अर्थ नामस्मरण आहे. माझी या भजनी प्रेम धरी. आणि दुसरी एक श्रद्धेची गोष्ट सांगितली की माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सर्वत्र नमस्कारी हा श्रद्धेचा भाव वर्णन केलेला आहे. श्रद्धा अशी ठेव की तो सगळीकडे आहे. आणि मनानं असं कर की भजन असं कर तर ते प्रेमानं झालं पाहिजे. त्या मग तुझी श्रद्धा आपोआप वरती येईल. म्हणून गोपिकांच्या भावातून आपण उदाहरणातून आपण शिकलो पाहिजे की आपल्याला प्रेमानं युक्त नाम घेता आलं पाहिजे. गोंदवलेकर महाराज सुद्धा प्रेमाची त्या महती सांगतात, नाम घेण्याची महती सांगतात. त्यामुळे भाव हा श्रेष्ठ दर्जाचा एक साधन आहे. आणि ही भाव निर्माण करता येत नाही, वाचून शिकता येत नाही. हजारो ग्रंथांची पानं उलगडून आणि प्रवचनं खूप ऐकलीत म्हणून तो प्रकट होईल असं नाही बरं का. तो आतमध्ये स्थायी भाव आहे. तो स्थायी भाव आपला वरती आणला पाहिजे आपण. त्यावेळी तो सात्विक भावातनंच तो भाव निर्माण होत असतो भगवंताबद्दलच्या प्रेमाचा. म्हणून हाच मुद्दा लक्षात घेऊन आपण भगवंताबद्दल गोपिकेसारखं असलं पाहिजे. गोपिका म्हणतात की जेव्हा बासरी वाजायला लागते भगवंताची, त्यावेळी इथे म्हणतात आमची जी वाळली लाकडं आहेत ना चुलीतली, त्या भाकरी करत बसलेल्या आहेत चुलीजवळ, त्या वाळल्या लाकडांना सुद्धा पाजर फुटतोय तुझ्या त्या बासरीच्या आवाजामुळं. अरे वाळल्या लाकडं सुद्धा जर पाजर फुटत असतील तर आमच्या मनाचं काय होत असेल सांग. हा केवढा भाव मोठा आहे बघा. पण ज्यावेळी त्या दही दूध लोणी विकायला बाहेर पडायच्या त्यावेळी बाहेर पडताना त्यांच्या लक्षात राहायचं नाही. गावोगावी जाऊन दूध दही लोणी विकायच्या. डोक्यावरती तो माठ घ्यायचा आणि विकायला जायचा. दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या असं न म्हणता कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या अशा चुकून बोलायच्या त्या. चुकून म्हणजे त्यांना भान राहायचं नाही. आपण लोणी विकतोय की देवाला डोक्यावर घेऊन फिरवतोय हे त्यांना कळायचं नाही. हा श्रेष्ठ दर्जाचा भाव आहे बरं का. त्यामुळं त्यांच्या डोक्यावर दही दुधाचा माठ होता पण डोक्यात भगवान श्रीकृष्ण होते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. डोक्यात आणि चित्तात भगवंत असले पाहिजेत. डोक्यावर काही असू दे मग आपण हातापायानं देहानं जो प्रपंचाची सगळ्या गोष्टी करतो याला हरकत घ्यायची काही गरज नाही आहे. प्रश्न आहे चित्ताचा. प्रश्न आहे आतलं जे हृदय अंतःकरण आहे ते अंतःकरण आपण कशासाठी वापरतोय ते. त्यामुळं भावाचा संबंध पूर्ण अंतःकरणाशी आहे. ज्यामुळे ज्याचा परमार्थ अंतःकरणानं होतो तो खरा परमार्थ होतो. त्यामुळं देहानं किंवा देहातल्या वरच्या इंद्रियाने जे म्हणून आपण सुरुवात करतो ती ठीक आहे, बरोबर आहे. कोणी म्हणेल वाणी हे सुद्धा एक इंद्रियच आहे. मग आपण वाणी जी वापरतो ती वाणी इंद्रियाचाच भाग आहे. पण वाणी हा शब्द वाचेपेक्षा आतला आहे बरं काय. वाणी ही वैखरी मध्यमा परापश्यंती या अर्थानं बोललेला शब्द आहे तो. आणि वाचा ज्याला आपण म्हणतो ती वाचा बोलणं आहे. त्याला माऊली मुख म्हणतात. पण या मुखाचा खरा अर्थ वाणी आहे हे माऊलींना त्यातून सांगायचं आहे. हरी मुखे म्हणा म्हणजे वाणीनं हरी म्हणा. आणि वाणी कुठली तर ह्या चारी वाणीतल्या टप्प्याटप्प्यानं आपण प्रवास करायला पाहिजे. म्हणजे भगवंताबद्दलचा भाव आपल्या मनामध्ये आपोआप निर्माण होतो. त्यामुळे देव आहे हा भाव सुरुवातीला असला पाहिजे. देव आहे अशी श्रद्धाच असली पाहिजे. या श्रद्धेनं युक्त होऊन नाम घेतलं पाहिजे. मी आता नामाला बसलोय तर भगवंत माझ्या शेजारी बसून ते माझं घेतलेलं नाम ऐकत आहेत असा भाव कल्पनेनं तयार करता येतो. जसा मी प्रपंच कल्पनेनं तयार केला, कल्पनेनं मी काळज्या चिंता तयार केल्या, तसं कल्पनेनं देवाची का कल्पना आपण करत नाही. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे बरं काय. आपल्या एकूण साधनेतला सगळ्या कल्पना आपण करतोय. आता जाऊन असं करायचं तसं करायचं, ऑफिसमध्ये आता असं होणार तसं होणार, या सगळ्या कल्पना असतात. मग तशाच कल्पना आपण भगवंताबद्दल का करत नाही. साक्षात माऊली माझ्याजवळ ऐकत बसलेले हरिपाठ माझा असं वाटलं पाहिजे.
असं वाटायला लागलं म्हणजे देव आहे अशी भाव असा जो आहे तो हळूहळू दृढ होतो आणि त्या भावाचं रूपांतर देव आहेच यामध्ये होतं. आहेच म्हणजे च लागला होता. देव आहेच आता खात्री झालेली आहे, देव आहेच असं. आणि देव आहेच असं वाटायला लागलं की सर्वत्र त्याचाच अनुभव याला सुरुवात होते. त्याच्या सहवासात मी राहतो, त्याच्याबरोबर मी वावरतो, हे देव आहेच या भावनेतून निर्माण होतं. आणि शेवटचा टप्पा त्या साधनेतला आहे, जसा देव आहे, देव आहेच, तसा शेवटचा टप्पा देवच आहे, बाकी काहीच नाही. त्यावेळी संसार मिथ्या म्हणायची काय गरजच पडत नाही, कारण देवच आहे, दुसरं काही नाहीच. पण नाही म्हटल्यावर संसार मिथ्या आपोआपच ठरला ना. या 3 टप्प्यावर आपली साधना चालली पाहिजे. याला भाव म्हणतोय हा आपण. देव आहे हा भाव, देवच आहे हाही भाव, आणि देव आहे, देवच आहे शेवटचा भाव, देव आहेच हा दुसरा भाव, आणि देवच आहे, प्रपंच नाही, नाहीच प्रपंच. हा सगळी कल्पनेतलं, जशी उपनिषद सांगतात ना, कल्पनेनं प्रपंचाची उभारणी झालेली आहे, त्याचा टप्पा माऊली या नामाच्या द्वारे सांगतात आपल्याला. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची इथं विचारात घेतलेली आहे की ह्या टप्प्यानं आपला प्रवास व्हावा, म्हणून भावाची भावना देवाची करावी. आपण मगापासून तेच विचार करायला लागलोय, देवाची भावना करायची. जेव्हा आपण शरीरानं काहीतरी करतो त्यावेळी ईश्वर भावनेनं सगळी कर्म करावीत. हे शरीर भाव देवाला अर्पण करण्यासारखा आहे. शरीर हाचा देहाचा एक भाव असतो, आणि देहाचा भाव हा देह जेव्हा प्रपंचाला आपण वापरतो तेव्हा तो भाव देवाबद्दलचा नसतो. आणि हा देहभाव जेव्हा ईश्वर भावनेनं याच देहानं आपण कर्म करायला लागतो त्यावेळी ते देह साधन म्हणून आपल्याला उपयोगीला पडतं. म्हणून ईश्वर भावनेनं कर्म करणं हा देहभाव अर्पण करण्याची पहिली साधना आहे. हा मनाचा भाव आहे, हे मन देवाला अर्पण करावं, ईश्वर भावना धरावी. मनाची भावना कुठं ईश्वराच्या ठिकाणी धरणं हा मनाचा भाव अर्पण करण्यासारखा आहे. बुद्धीनं त्याचं चिंतन करावं. जसं नाम आपण घेतो, हे नाम काय आहे? परमपूज्य काका सांगतात की राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, याला अर्थ आहे, पण हा अर्थ बुद्धीच्या द्वारे तो आकळता आला पाहिजे. आणि ही बुद्धी खरंच त्यासाठी वापरता आली पाहिजे. याला म्हणायचा बुद्धीचा भाव अर्पण करणं. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ. कधी? बुद्धी जेव्हा हरीचा जप करायला लागते त्यावेळी वाचेला हरिनाम म्हणण्यासाठी सुलभता प्राप्त होते. वाचेची सुलभ रामकृष्ण, हा रामकृष्ण हा सुलभतेनं बाहेर पडायला लागतं जेव्हा बुद्धीच्या द्वारे भगवंताचं चिंतन होतं. त्यामुळे तिसरा भाव जो आहे तो बुद्धीचा भाव देवाला अर्पण करणं म्हणजे ईश्वर चिंतन करणं. कारण बुद्धीचा दुसरा उपयोग काय आहे? तेवढा पुरता तासभरासाठी काही लागतो ना प्रपंचासाठी, तेवढं वापरावं. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकाळ सिद्धी. बुद्धीचं खरं वैभव भगवंताला प्राप्त करण्यामध्ये आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. म्हणजे बुद्धीचा भाव हा भगवंताच्या चिंतनासाठी वापरला पाहिजे. आणि शेवटचा जीवभाव आहे, आणि तो जीवभाव अत्यंत महत्त्वाचा आहे. तो शेवटचा भाव शिल्लक राहिलेला आहे. पहिला देहभाव, नंतर मनाचा भाव, तिसरा बुद्धीचा भाव, आणि चौथा मीपणाचा जो भाव आहे त्याला अहम भाव म्हणतात, त्यालाच जीवभाव म्हणतात. जीव आणि अहम एकच आहेत. मी ज्यावेळी अहम ब्रह्मास्मी म्हणतो त्यावेळी जीव ब्रह्मास्मी म्हणतो. जीव ब्रह्म आहे असं आपण म्हणतो. ते अहम ब्रह्मास्मीचा अर्थ खरा जीव ब्रह्म आहे असा आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गम न घाली मन, असं हरिपाठामध्ये माऊली म्हणतात. एक हरी आत्मा जीव शिव समा. आता ह्या जीव भाव जेव्हा शिवरूप होतो त्यावेळी आपण आणि देव यांच्यातलं अंतर संपून जातं. अगोदर देहाची अडचण होती, मनाची अडचण होती, ती साधनं म्हणून वापरली, बुद्धीला वापरलं, पण आता सगळंच वापरून झालं आणि अहम भाव भगवंताच्या चरणी अर्पण केला. आता अर्पण करण्यासारखं यावेळी काही शिल्लक राहत नाही. हे 3 भाव फार महत्त्वाचे आहेत. तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे, सुंदर अभंग आहे. घेही घेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे, हा वाचेचा भाव अर्पण केलावा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, आणि डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. हा देहाचा भाव आहे. जे डोळ्यानं पाहायचं आहे ते आणि कानानं ऐकायचं आहे ते, हा देहाचा भाव. पहिला वाचेचा भाव केला की तो वाचेनं भगवंताचं नामस्मरण करावं.
तिसरा भाव काय आहे बघा, मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबा बोलतात, मना तू विठ्ठलाच्या चरणाजवळ राहा, हा मनाचा भाव अर्पण केलेला आहे. आणि शेवटचं चरण, तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. आता हा शेवटचा जीवभाव अर्पण करणं आहे, म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं आहे. भावाला केवढं मोठं स्थान आहे बघा भक्तीच्या क्षेत्रामध्ये. म्हणून भाव ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे, फार श्रेष्ठ दर्जाची आहे. डोळ्यातून कधीतरी भजन म्हणताना आणि नाम घेताना कधीतरी अश्रू जमा होतील नकळतपणाने, हा भावाचा उच्च स्तर आहे, लक्षात ठेवा, अत्यंत उच्च स्तर. कधी कधी काही जण अगदी हार्मोनियमवर किंवा टाळावर सुद्धा भजन म्हणत असताना डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्यांच्या, की त्यांचे ती पोचलेली असतात ना देवापर्यंत, त्याशिवाय ते अश्रू येत नाहीत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. समर्थांचे करुणाष्टकं म्हणताना ती भावना एक जागृत होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याचा अनुभव असेल. समर्थांची करुणाष्टकं आहेत ना, ती म्हणताना तसाच अनुभव आपल्याला येतो की आपण फार जवळ जातो. म्हणून शेवटचा भाव जो आहे तो अहंकार देवाला अर्पण करणं हा सूक्ष्म भाव आहे. भल्या भल्यांचं सगळं अर्पण केल्यासारखं होतं, पण शिल्लक राहतो तो जीवभाव, जो जन्माला घालायला परत जीवन द्यायला जीवभाव कारण होतो. माझं नंतरचं जीवन जे सुरू होतं ना, त्याला कारण माझा जीवभाव तसाच शिल्लक आहे. म्हणून जीवभाव हीच वासना आहे. ही अंतिवासना भगवंताच्या ठिकाणी लीन झाली पाहिजे. वासनेच्या द्वारेच परत जन्माला यावं लागतं. वासनेच्या संगे हरिपाठामध्ये नाथ महाराजांच्या अभंगच आहे, जन्म घ्यावे लागे वासनेच्या संगे. वासना ही जीवभाव आहे. म्हणून शेवटचा भाव सगळ्यात श्रेष्ठ कोणता असेल तर तो हा आहे, श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपदे. शरणम प्रपदे हा जीवभाव आहे. वचसा पहिलाच आहे, मनसा स्मरामी, वचसा गृणामी आहे बघा देहाचा भाव आहे. शिरसा नमामी देहाचा भाव आहे, वाचेचा भाव आहे, मनाचा भाव आहे. आणि श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपदे हा अहम भाव आहे. अहंकार गेला हा देहंकारू नाथिला, हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीच आहे असं माऊली बोलतात. त्याचं कारणच आहे, सगळं मर्म आहे ना भक्तीचं, मुक्तीचं, ज्ञानाचं आणि आपल्या शांतीचं आणि तृप्तीचं. हे अहममध्ये अडकून राहिलेलं आहे. अहमच्या खुंट्याला या सगळ्यांना आपण घाण ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या यातना संपत नाहीत, आपलं दुःख संपत नाही, आपलं रडगाणं संपत नाही. याला कारण आहे शेवटचा भाव, अहमभाव, त्याला जीवभाव, त्याला सूक्ष्म भाव, त्यालाच वासना, असे वेगवेगळे शब्द सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या ग्रंथकारांनी, वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. पण मूळ गोष्ट तिथंच असते. अहम जेव्हा अर्पण होतो, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, पुन्हा शिल्लक गोष्ट राहत नाही. म्हणून शेवटचा भाव जो आहे ती भावना करायची आहे की मी देवाला अर्पण करायचं. म्हणून देवाच्या अस्तित्वाबद्दलची निश्चिती आपल्याला आतमध्ये असली पाहिजे. आणि तोच भाव आहे, तो आहे सगळीकडं आहे, माझ्याजवळ आहे, माझ्यामध्ये आहे आणि मी तो एक आहे. किती साधनेचे टप्पे आपण बोलतोय बघा. हे साधनेचे टप्पे सहज साधना करताना आपल्याबरोबर असले पाहिजे, असणं फार गरजेचं आहे. मग देवभाव संपून जातो ना. कलावती आई ह्या क्षेत्रामधले एक उच्च असं एक आपल्याला माहिती असलेल्या एक संत होऊन गेल्या, आपल्या जवळच्या बेळगाव भागामधल्याच आहेत त्या. तर त्या एकदा त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेला एक प्रसंग आहे. त्या कलावती आई त्या पायाला एक सेविका आहे, त्या पायाला तेल लावत होत्या, त्यांच्या पायाला तेल चोळत होत्या. आणि कलावती आई त्यावेळी हार बनवत होत्या, भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करण्यासाठी हार बनवत होत्या. आणि हार बनवण्याचं त्यांचं काम चालू होतं आणि ती सेविका त्यांच्या पायाला तेल चोळत होती. आता त्यांचा हार बनवून झाला आणि बनवून झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं आता हार अर्पण करायचा आहे. त्यावेळी ते आपल्या सेविकेला म्हणतात, तू तोपर्यंत माझ्या पायाला तेल लावत बस, चोळत बस, तोपर्यंत मी जाऊन मंदिरातून हार घालून येते भगवान श्रीकृष्णाला. किती वरची स्थिती आहे बघायची आपण. त्यांना आपण देहावर आहोत हे माहितीच नाही, आपल्या पायाला तेल लावायला लागलेले आहेत आणि तरी पण म्हणतात त्या काय की तू पायाला तेल लाव, तोपर्यंत मी मंदिरात जाऊन हार घालून येतो. किती गमतीशीर गोष्ट आहे ही. उच्च दर्जाची अवस्था आहे. उच्च दर्जाची अवस्था याला त्याबद्दलचा डोक्यात दुसरा विचार त्यांच्या नव्हता म्हणून त्यांना ते बोलायला जमलं. आपल्याकडे तसं नसते, आपला असते, आपल्या डोक्यात प्रपंच जास्त असतो आणि त्यामुळे प्रपंचामुळं आपल्याला हा देहभाव
देवभाव जो आहे हा देवभाव लवकर जागृतच होत नाही. तो व्हावा यासाठी विचार केलेला आहे. म्हणून सगळीकडे तो आहे ही भावना करावी. तो भावना तशी केली ना तर निश्चितपणे तो आहे असा भाव निर्माण होतो आणि भावानं भक्ती सिद्ध होते. पण भाव सगळ्यात श्रेष्ठ आहे. माऊली बोलतात पै भक्ती एकी मी जाणे, 9वा अध्याय. पै भक्ती एकी मी जाणे ते साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्हाला वेगळी भलतीच आवड आहे. कसली? भावाची आवड आहे आम्हाला. तुमचं पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावरचं भाष्य आहे. हा विचार करण्याला काय, हे पत्रम पुष्पम तोयम आम्हाला नको तुमचं. हे मला पाहिजे काय, मी भक्ती एक जाणे साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे. हा मुद्दा त्यातला आपल्यासाठी महत्वाचा आहे. आम्हाला पाहुणचार लागतो, आम्हाला जेवण जे लागतं. माझा आहार काय आहे? भगवंत म्हणतात भाव. म्हणजे आमच्याकडे फुकट आहे तो, पण तो फुकट आहे पण आपल्याकडं निर्माण होत नाही. तो निर्माण न होण्याला कारण आहे प्रपंचाची आसक्ती. प्रपंच इतका जवळ माझ्या निकट आहे तर त्या निकटामुळं ते काय म्हणतात, हे प्राणी या कामी भरू. 4था अध्याय. देहाची वरी आदरू म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचा. म्हणूनही पडला विसरू. विसर पडण्यापाठीमागं कारण आहे की देहाचे वरी आदरू आणि कामी भरू. 2च मुद्दे सांगितलेले. एक विषयासक्ती सांगितलेली आहे आणि एक देहासक्ती सांगितलेली आहे. या 2 गोष्टीमुळं प्रपंचासक्ती, त्यालाच म्हणतो आपण दोन्ही नाही मिळून प्रपंचासक्ती म्हणायची. देहासक्ती प्लस विषयासक्ती बरोबर प्रपंचासक्ती. ही प्रपंचासक्तीच मला त्रास देत असते. म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे भगवंत माझ्या जवळपास असताना सुद्धा त्याचा मला अनुभव येत नाही. त्याचं मुख्य कारण ते आहे माझ्याकडे भाव नाही. 9व्या अध्यायात फार सुंदर उभे आहेत. का रूप वैसा माझा अतिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्ला अडगा. कने विन सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. आणि म्हणतात काय, तैसे शरीर आहे सावेव परी जीवच नाही. कुळ जाती गौरव एक शरीर आहे सावेव परी जीवच नाही. तैसे माझी या भक्तीविन जळो ते जी आले पण अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. प्रत्यक्षात जाऊन त्या ओव्या बघण्यासारख्या आहेत बरं काय, आणि चिंतन करण्यासारख्या आहेत. का रूप वैसा माझा अतिले पण का गाजा. कशाला गाजा वाजा? प्रतिष्ठा कीर्तीचा मोठेपणाचा करतोस, संपत्तीचा गर्व बाळगतोस, कुटुंबाबद्दल गर्व बाळगतोस, कीर्तीबद्दल आसुसलेला असतोस, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपड करतोस. कशाला गाजा वाजा आहे? एक का रूप वैसा माझा अतिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्लाळ गा. तू किती लोटांगण घातलीस तर ते पाल्लाळ आहे. पाल्लाळ म्हणजे ही गोष्ट नाटकी आहे असं माऊलींना म्हणायचं. अशी नाटक करू नकोस. भाव असेल तरच ते वठवता येतं, अन्यथा वठवता येत नाही. आपल्याकडे भाव ही फार महत्वाची आहे गोष्ट. म्हणून म्हणतात का रूप वैसा माझा अतिले. त्याचे दृष्टांत किती सुंदर दिलं आहे बघा. एका शेतामध्ये कणसं भली मोठी लागलेली आहेत. सुंदर बाहेरून फोटो काढावा अशी कणसं आहेत. आणि ती कणसं जुंधळ्याची असू देत, मक्याची असू दे, आणखीन कशाची आहेत. पण तिथं जवळ गेल्यानंतर बघितलं तर त्या कणसामध्ये एकही दाना नाही. त्याला काय कणसं म्हणायची काय? गाव एवढं चांगलं सजवलेलं आहे, घरं नटवलेली आहेत, रंगवलेले आहेत, रस्ते चांगले आहेत, गुड्या तोरणं उभारलेत, अगदी लाईटिंग सुटली आहे गावामध्ये, सगळं सुशोभित रांगोळ्या काढून तयार असलेलं गाव आहे. आणि त्या गावात गेल्यावर कळलं त्या गावामध्ये माणूसच नाही. त्याला काय गाव म्हणायचं काय? काय सुंदर दृष्टांत आहेत बघा. हे गाव हा शब्द भावाबद्दल वापरला आहे. आणि मग अशी दाना जो म्हणतो ना कणसातला तो भाव आहे. कनेविन सोपटे, सोपट नुसते आहेत. कनेविन काय करावे गोमटे ओस नगर. गोमट आहे की, पण काय ओस पडलेला आहे ना. नटवलाच प्रपंच, सगळं प्रपंचाची साहित्य रचना मांडलीस, घरदारं गाड्या उभारल्यास की. अरे त्यामधला एक भाग नाही ना, तो भाग म्हणजे भाव आहे. काय करावे गोमटे प्रपंच तुझा. काय करावे गोमटे ओस नगर. शून्यवत प्रपंच आहे. ज्यावेळी तो एक भाव त्या ठिकाणी नसतो त्यावेळी प्रपंच शून्यवत होऊन जातो. रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात. एक अंक आहे ना त्याच्यावर एक शून्य दिली, प्रसिद्ध दृष्टांत आहे की 10 होतात, आणखीन एक 100 होतात. वाढत वाढत किती आपण शून्य करू शकतो, किती वाढवू शकतो. लाख, 10 लाख, काय 50 लाख, काय कोटी, 1000 कोटी, अब्ज होऊ दे. पण कुणीतरी येऊन तो पाठीमागला एक जर पुसून टाकला तर त्या शून्यांची किंमत किती? 0. मगाशी किती होती? मगाशी जे 1 कोटी दिसत होतं ते आता 0 दिसायला लागलं.
का? पाठीमागला एक गेला म्हणून कने विन सोपटे, काय करावे गोमटे ओस नगर. तैसे म्हणजे शरीर आहे कुळ जाती गौरव, शरीर आहे सावयव, नटरंग अगदी मेकअप करून बसलेला आहे, त्याचं कुळ श्रेष्ठ दर्जाचं आहे, जात श्रेष्ठ दर्जाची आहे, कपडे सूट बूट घालून बसलेला आहे, नटव फोटो घ्यावा असा खुर्चीत बसलेला आहे. एक शरीर आहे सावयव, सगळे हात पाय व्यवस्थित आहेत, परी जीवची नाही. माऊली पुढे काय बोलतात बघा, भावच नाही. भजन करतो, भक्ती करतो, नाम घेतो, ग्रंथ वाचतो, पण भाव नाही. एवढा भाव संपला ना सगळं संपलं. भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. ही प्रेम करायची एक शाळा आहे आपला प्रपंचच बरं का. कुटुंब ही एक फार मोठी श्रेष्ठ दर्जाची पाठशाळा आहे, जिथं आपल्याला प्रेमाची आपल्या परीक्षा घेता येते. आपल्याच जवळ असणाऱ्या लोकांच्या वरती निरपेक्ष प्रेम करता येते का आपल्याला पाहता आलं पाहिजे, त्याची सवय लावून घ्यावी. जर माणसावर प्रेम करता आलं तर तो देवावर प्रेम करणं त्याला अवघड जात नाही, कारण सगळीकडे तोच भाव निर्माण झालेला असतो, तीच श्रद्धा आतमध्ये असते, त्यामुळे अडचण पडत नाही. त्यासाठी आपण आपल्या माणसांच्यावरती अगोदर प्रेम करूया, शेजाऱ्यांच्यावरती, गावातल्या लोकांच्यावरती, समाजातल्या लोकांच्याबद्दलची दया आणि करुणा सारखी उत्पन्न व्हावी. म्हणजे देवाबद्दलची करुणा स्पेशली उत्पन्न करण्याची काही गरज पडणार नाही. म्हणून श्रेष्ठ दर्जाचा विचार इथं सांगतात. इथं तरुण जाण्याला एकच कारण आहे म्हणतात माऊली 7व्या अध्यायामध्ये बोलताना, येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज बजले. सर्व भावे मग अशी बघितलेत आपण, भाव कुठले? वाचेचा भाव, मनाचा भाव, बुद्धीचा भाव, कसला आणखी काय जीवाचा भाव, हे सर्व भाव आहेत. या सर्व भावाने जे माझे भजन करतात तया ऐलीची तडी सरले माया जाळ. त्यांची माया संपते, माया दिसेनाशी होते. दिसेनाशी होते म्हणजे असून दिसेनाशी होते. केव्हा होते? हे सर्व भाव भगवंताच्या ठिकाणी एकवटले की. आता दिवसभर हे आपल्याला हा प्रयोग करून जमत नाही बरं का, पण काय जरी साधनेची जी वेळ निवडलेली असते आपण, त्या ठरलेल्या वेळी तरी तेवढे भाव उत्पन्न व्हावेत ना. इतर वेळी राहू देत मग, कारण प्रपंचाची कामं असतात, लोकांचा संघ असतो, आणखीन काहीतरी विकारातमध्ये घुसत असतात, त्यावेळी जमत नाही. पण आपल्या साधनेच्या वेळी तरी किमान ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून माऊली बोलतात, भावे विन भक्ती होणार नाही, आणि भक्तीशिवाय मुक्ती म्हणजे ज्ञान प्राप्त होणार नाही. त्यासाठी दृष्टांत दिलाय, बळे विन शक्ती बोलो नये. अंगात ताकद नसेल तर कशाला बडबड करायची, तसा भाव नसेल तर भक्तीचं नाटक कशाला करायचं, भक्ती नसेल तर मुक्तीची इच्छा तरी कशाला करायची. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. भक्ती म्हणजेच मुक्ती आहे, आपण त्यामध्ये विलीनच होत असतो, आणि त्यामुळं मुक्तीचं एक वेगळं काय स्वरूप. चारी मुक्ती साधी आल्या म्हणतात पहिल्याच अभंगामध्ये. कशानं? जे मुखानं हरी म्हणतात त्यांच्या मुक्ती चारी सुद्धा साध्य झालेले असतात. म्हणजे मुळात मुद्दा आहे भावानं युक्त होऊन भगवंताचं नामस्मरण करणं, काय असतील त्या साधना करणं. म्हणून पुढे माऊली दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, कैसे निदैवत प्रसन्न त्वरित. कसा देव प्रसन्न होईल तुला? किंवा माऊलींना प्रश्न विचारला कोणीतरी, माऊली सांगा मला दैवत प्राप्त होत नाही, विठ्ठलाची, भगवंताची, कृष्णाची, रामाची मला प्राप्ती होत नाही. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, लगेच कसा देव प्राप्त होईल सांगा बघू. माऊलींनी तात्काळ उत्तर दिलं, उगार आहे निवांत शिनशी वाया. तू जर शिनायचं, वाया शिनायचं बंद केलंस, वाया शिनायला लागते प्रपंचामध्ये, पण वाया शिनू नये. व्यर्थ जी बडबड चालू असते ती व्यर्थ बडबड म्हणजे शिणणं आहे. पोटाच्या पलीकडे जाऊन चिंता करत बसणं ही व्यर्थ शिणणं आहे. हे शिणणं ज्यावेळी संपून जातं ना, त्यावेळी भगवंताची कैसे नाही दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे. डॉक्टर काका म्हणतात ना, व्याप आणि उपद्व्याप यामध्ये कुठेतरी फरक करायला आपण शिकलो पाहिजे. व्याप पोटासाठी करावे लागतात, उपद्व्याप पोटाच्या पलीकडचा विचार असतो, आणि उपद्व्यापा व्यापामुळंच आपल्याला मनस्ताप होत असतो. व्याप तितका त्रास म्हणतोय ना आपण, त्याचं कारण आहे व्याप नव्हे, उपद्व्याप तितकं मनस्ताप अधिक असतो. म्हणून उपद्व्याप करत बसू नये, व्याप करायला लागतात. कारण विषयाबद्दलची ओढ जी आहे ती विषय आपल्याला लागतातच, पंचविषय जवळ ठेवावे लागतात, नाहीतर माझा देह चालणार नाही. म्हणून विषयाबद्दल असणारं, विषयाबद्दल ओढ असणं ठीक आहे, पण विषयाबद्दलची आसक्ती आहे ना, याला शास्त्रानं पुरुष अपराध मानलेला आहे. विषयासक्ती हा पुरुष अपराध आहे. त्यामुळे विषयासक्तीपासून दूर राहावं, विषय असू द्या जवळ.
कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे. ईश्वर प्राप्तीची सुद्धा चिंता करू नकोस, साधनेची चिंता कर. काका नेहमी बोलत असतात बघा, मला देव कधी प्राप्त होईल, कधी प्राप्त होईल, असं उगाच काहीतरी बडबडत बसू नको. साधना करत राहा. साधना केलीस की सगळं बरोबर होतं. पण आपण ते करत नाही, दुसरंच भलतंच काहीतरी करतो, त्याला उपद्व्याप शब्द वापरलेला आहे. त्यावेळी भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि देवाची प्राप्ती म्हणजे काय हो? देवाची प्राप्ती म्हणजे साधनेतून येणारा जो स्थिर असा अनुभव शांतीचा आहे त्याला भगवंताची प्राप्ती म्हणायचं. आणि विनाकारण आपल्याला आनंद वाटायला लागला तर आपल्याला समजायचं की आपल्याला भगवंत प्रसन्न झालेला आहे. भगवंत प्रसन्न होतो म्हणजे काय कुठून तरी येतो आणि माझ्या घरात मला मिठी मारतोय असं नाही. मुख्य गोष्ट आहे कारण नसताना तृप्ती वाटते, अकारण असं समाधान वाटायला लागतं, प्रसन्नता वाटायला लागती, समाधान वाटतं, आनंद वाटतो. त्यावेळी समजायचं आपल्याकडे जे आहे त्यामध्ये बरं वाटायला लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टी केव्हा येतात माहिती आहे? देवावर निश्चिम प्रेम असेल आणि तोच सगळं चालवतो, त्याच्याबद्दलची कृतज्ञता जागृत असेल तरच घडतं. तू मला भरपूर दिलंस, माझी लायकी नसताना सुद्धा जास्त दिलंस असं म्हणता आलं पाहिजे. खरंच आहे, हे सगळ्यांसाठी आम्हाला लागू आहे वाक्य. कुणालाही म्हणता येतं की एखादा म्हणेल काय माहिती आहे, तुम्हाला दिले हो, ती लोक श्रीमंत आहेत त्यांना दिले, आम्ही भिकारी आम्हाला काय दिले, तुला शरीर दिलंय, तुझी लायकीच नव्हती, तुला वास्तविक डुक्कर किंवा गाढव करायचं होतं, ते नंतर त्यांचं ठरलं आणि तुला माणूस केला, म्हणजे तुझ्या पात्रतेपेक्षा तुला जास्तच मिळालंय. सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे, माझ्या पात्रतेपेक्षा मला खूप काही मिळालंय. प्रॉपर्टी माझी, माझी संपत्ती, माझी कीर्ती, माझं शरीर, माझं सगळं काही जे आहे एवढी मला सहन करण्याची पात्रता माझी नाही, प्राप्त करण्याची पात्रता नसून मला हे मिळालंय, याच्याबद्दलची कृतज्ञता असली पाहिजे. याला म्हणायची भगवंताची प्राप्ती होणे. यासाठी म्हणणं निवांत राहणं, शांत बसावं, उगच दगदग करून आदळापट करू नये. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, भोगणं ते फळ संचिताचे. भोगायला लागते ते काय चुकतच नाही, मग आदळापट कशाला करत बसायची? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, नुसतं दुःखच वाटायला येणार. किती आदळापट करा आणि किती हट्ट करून घेतला आपण, असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्यावेळी तृप्ती निघून जाते, समाधान निघून जातं. आणि प्रारब्धावर असणारा जो देह आहे ती शास्त्रानं सांगितलेलं आहे आणि ते प्रारब्ध भगवंत चालवतो. प्रारब्धाची दोरी भगवंताच्या हातामध्ये आहे आणि मी भगवंताचा भक्त आहे. मी जर भगवंताचा भक्त मानत असेल तर प्रारब्धामधून घडणाऱ्या घटनेबद्दल मी शांत राहणं, निवांत राहणं हे माझं कर्तव्य आहे. कोणतीही संकट येऊ दे, त्या संकटामध्ये मी शांत राहणं. आपल्याला शांत राहता येत नाही आणि म्हणून अशांततेमध्ये खूप काही आपण करून बसतो आणि ह्याच गोष्टी आपल्या अंगलट या लागतात आणि त्याच गोष्टी आपल्या खरंच मुख्य दुःखाला कारण होत असतात. फार शास्त्राचा विचार करायची काही गरज नाही. ज्याला शांततेनं प्रपंच करता आला ना तो भक्त, अन्य काहीही लांबड लावायची गरज नाही. उगीच आपण हे सगळ्या भक्तांच्या व्याख्या, भक्तीच्या व्याख्या खूप काय आहेत ज्यांनी त्यांनी स्वतःचे अनुभव त्या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. ते आपला स्वतःचा अनुभव काय असायला पाहिजे? माझ्या प्रपंचामध्ये माझ्या असणाऱ्या सगळी जी मालमत्ता काय माझ्याजवळ आहे, माझ्या देहासहित असलेली त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी योग्य आहेत आणि मी त्यामध्ये समाधानी आहे, त्याला भक्त म्हणायचा. म्हणून इथं म्हणतात कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. तुकोबा फार सुंदर वर्णन करतात. बैसोनी निमांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. केव्हा सुख प्राप्त होईल? बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुख अंत पार नाही. येऊनी अंतरी राहिल गोपाळ, सायासाचे फळ बैसेल या. बसल्या ठिकाणीच आपल्याला ते फळ प्राप्त होईल. बसल्या ठिकाणीच आपल्याला समाधान आणि जे वर्णन वरती केलेली जी मुक्ती आहे त्या मुक्तीचा अनुभव आपल्याला यायला लागेल. कुठं? बाहेर धावपळ करून होणार नाही, ते आदळापट करून होणार नाही, तर निवांत राहून होणार आहे. शांत बसावं, ठाईची बैसुनी खरा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविन अनिक असता साधन, वाहतसे आन विठोबाची. तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी, शाना तो धनी घेतो येते. शाना कुणाला म्हणायचा? ह्यातलं मर्म जो जाणतो ना तो मार्मिक आहे किंवा तोच खरा शहाणा आहे, असं तुकोबांनी व्याख्या केलेली आहे शहाणपणाची. म्हणून विद्येपेक्षा
किंवा शिक्षणापेक्षा शहाणपण फार महत्त्वाचं आहे. शहाणपणाला समजूतदारपणा म्हणतात. हे असं आहे, हे तसं आहे. आता समजून घ्यायचं. सुनेला किती पण सांगितलं तर ती सून माझ्या विरोधातच बोलते, माझं तिला आवडतच नाही. आता हे असं आहे असं समजून घ्यावं लागते फक्त. आता ह्या ठिकाणी किती क्रॉस करणार आहे आपण. जेव्हा जेव्हा आपण झगडायला जाऊ, संघर्ष करू, त्यावेळी नुसत्या ठिणग्याच उडतात. शांतता कशी मिळेल सांगा कुणाला तरी. ह्यामध्ये समजूतदारपणा, परमार्थाचं दुसरं नाव समजूतदारपणा आहे. समजून घ्यायचं. हे तर ह्या ठिकाणी मला मान मिळत नाही, त्या ठिकाणी मी जायचं नाही, त्याला समजूतदारपणा म्हणतात. आता हे सगळं अतिपरिचयात अवज्ञा असा शब्द एक संस्कृत सुभाषित आहे. ज्यावेळी अति आपण करायला जातो आणि एकाशी घसटण करतो, त्यावेळी तिथं अवज्ञा होते, म्हणजे अपमानकारक घटना घडत असतात. आता इतके वर्ष झाली आपण संसाराबरोबर आहे. संसाराची अवज्ञा कुठं झाली आपली की संसारात आता लक्ष घालू नये असं कधी कुणाला वाटलंय? किती वर्ष झाले संसार केला, किती जन्म, किती वर्ष नव्हे किती जन्म आपण संसार केला, प्रपंच करतोय, पण त्याच्याबद्दल कुठं परिचय झाला नाही. एक तर संसाराचा परिचय व्यवस्थित व्हावा खरा, नाहीतर एक तरी देव खरा ओळखून घ्यावा. दोन्हीपैकी एक जमलं ना, झाली साधना पूर्ण होते. आपल्याला दोन्ही काटावरच आपण करतो ते, आणि ते पूर्णच होत नाही. अतिपरिचय कशाचा व्हायला पाहिजे? अति, नुसता परिचय नको. आज आम्हाला प्रपंचाची ओळख आहे, ती नुकता परिचय, फक्त परिचय आहे. अतिपरिचय व्हायला पाहिजे, मग अवज्ञा होईल, मग टाकावासा वाटेल, मग त्यामधले दोष दिसायला लागतील. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख दोषानुदर्शनम, त्यावेळी इंद्रियार्थेषु वैराग्यम अनंकार एवच. 13वा अध्याय आपल्याला सांगतो. आता 13व्या अध्यायातला आपण ऐकायला पाहिजे. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे 4 दुःखदायक आहेत. तिकडं दुःख म्हणून बघायचं, त्याला खरं समजायचं नाही. म्हणजे मला व्याधी झाली असू देत, तिला खरी नाही आहे ती, कारण शरीरामुळे आलेली आहे. माझा जन्म झाला तर हा जन्म माझ्या हातात नाही, आणि ही आनंद व्यक्त करण्याची गोष्ट नाही आहे. माझ्या मृत्यूपर्यंत मी निघालो तर ही भीतीदायक गोष्ट नाही आहे. असा जेव्हा आपण त्याच्याकडे बघायला लागतो, त्यावेळी त्यातले दोष दिसतात. आणि त्यामुळे मला मृत्यू टाळायचा प्रयत्न आपण करण्यात अर्थ नाही, जन्म टाळण्याचा प्रयत्न करत नाही आपण. जन्म आहे म्हणून मृत्यू आहे. मृत्यू कशाला टाळायचा? मृत्यू कुणाला टाळता आला आतापर्यंत? ज्याचा जन्म झाला, ज्याची निर्मिती झाली, ते एक्सपायरी डेट त्याची ठरलेली असते. मग एक्सपायरी डेटचा विचार करायचा की प्रोडक्शनचा, मॅन्युफॅक्चरचा करायचा? हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे ना. कुठेतरी शांत बसून आपण विचार करायला पाहिजे. आपण जन्माला वाईट म्हणतच नाही, म्हणूनच पेढे वाटतो आणि जिलेब्या वाटतो आपण. म्हणूनच माझी नाच झाली की मी परप्या वाटायला फिरायला लागतो. का? त्याच्यातला दोष दिसलाच नाही. आता लोकांच्या सगळ्या बरोबर वागायचं प्रवाहाबरोबर, म्हणून नाटक करूया, पण प्रपंचात नाटक करत नाही. नाम घेताना नाटक करतो, आरती म्हणताना नाटक करतो, ज्ञानेश्वरी वाचताना, पारायण करताना नाटक करतो. अरे जिथं नाटक करायचं तिथं करत नाही, आणि जिथं खऱ्यानं वागायचं तिथं खऱ्यानं वागत नाही. मग कशी प्राप्ती होणार देवाची? कैसे नाही दैवत प्रसन्न तुरीत? उगार आहे. शांत बसायचं. एनी कंडिशन आपल्याला शांतता ही फार अत्यंत उपयुक्त असते. पण हे जमत नाही लवकर बरं काय. हा माझा पण अनुभव मी सांगायला लागलो. हे काही मोठं प्रवचनकार असतात म्हणजे ती फार शांत असतात वाटते, आणि त्यांनी सगळं अनुभवलंय आणि म्हणून सांगायला येतात, हा गैरसमज आहे सगळा. आतमध्ये असतंय. हे माझ्याबद्दल बोलतोय बरं काय, सगळ्यांच्याबद्दल नाही. काही अनुभवातून बोलत असतात. परमपूज्य डॉक्टर काकांसारखी मंडळी अनुभवातून बोलत असतात. आता हे बोलणं वेगळं आणि आमचं बोलणं वेगळं आहे. इथं म्हणतात ना, अतिपरिचयात अवज्ञा. साखरे महाराज म्हणतात, आपल्याला परिचय आहे, अतिपरिचय नाही संसाराचा. तो नाशिवंत आहे, प्रतीत मात्र सत्तावान आहे, असा परिचय नाही. तो खरा वाटतो. खरा वाटतो म्हणजे साधा परिचय आहे. मी म्हणतोय मग माणसांना ओळखतो, आली समोर माणसाला, त्यांना मी ओळखतो. काय ओळखलं? नाही काय ओळखलं, पण जे ओळखायचं ते राहून गेलं. ओळखला हरी धन्य तो संसारी, नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. माणसं कशाला ओळखाय जाताय? हरीला ओळखा. आपण माणसानं ओळखाय जातं. ह्यांची ओळख मला आहे, त्यांची ओळख आहे, असून करायची आहे का? शेवटचा अंत न पवे कोणी, ह्यातला कोण येणार आहे उपयोगाला? बघायला येतात मरताच्या वेळी आपण डोळे लुकलुक करून बघत असते. अनुभव घ्यायचा आहे मृत्यूचा अनुभव आहे. झोपलं की आपण म्हणायचं मी मेलोय, आणि काही माणसं मला बघायला यायला लागलेत. माझी वाचा गेली, काय मला ऐकूच येत नाही, जरा 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 दिसायला लागले. आता त्यात म्हणतोय कोण? काय सर मी आलोय, आपण फिरायला जात नव्हतो का? मी समोर जाऊ भाऊसाहेब, मी आलोय, मला ओळखलं नाही, माझा परिचय.
आता मला आतलं कळायला लागले, आता याला काय ओळखायचा? अगोदर ओळख होती त्यावेळी मला विचारत नव्हता, आणि आता म्हणतोय मला ओळखलं सा काय काय विचार ओळखायचं सांगा. असा प्रपंचाचा सगळा परिचय आपण करून घेत बसलो. त्यामुळं जे दैवत आहे, म्हणजे दैवत नावाची शांती आहे, ती शांती, भक्ती, तृप्ती, आनंद हे दैवत आहेत. खरी दैवत ही आहेत. कैसे दैवत? हे दैवत आनंदाचं दैवत, तृप्तीचं दैवत कसं मला प्राप्त होईल? प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशिवाया. संसार शिन्यासारखा नाही, धावपळून घाम गाळून काहीतरी करण्यासारखा नाही, तो फक्त करण्यासारखा आहे, शिनून नाही. त्यासाठी शिन्न हे व्यर्थ आहे. हे व्यर्थ शिन्न जर आपण बाजूला करायला लागलो तर निश्चितपणाने आपल्याला निवांतपणा भोगता येतो. आपल्यावर प्रेम करायला आपण शिकायचं. आपल्या जगावरती प्रेम आहे. जो द्वेष करतो ना आपण कदाचित जो जगाचा, तो द्वेष म्हणजे प्रेमाचं नकारार्थीच रूप आहे. वास्तविक ती आसक्तीच असते. राग आणि द्वेष ह्या दोन्ही आसक्ती आहेत. राग म्हणजे आसक्तीच, संस्कृत शब्द आहे तो, आणि द्वेष म्हणजे तिटकारा. पण तिटकारा करतो त्याचं चिंतनच करतोय ना. तिटकारा ज्याचा आपण करतो, द्वेष करतो, त्याचं चिंतनच करतोय आपण, म्हणजे आसक्तीच आहे त्याची. मग नको आहे ना ते, मग नको आहे ते काढायला पाहिजे होतं, पण आपण नाही, उलट त्यालाच जास्त आठवतोय. माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला कमी आठवतात, पण माझा मत्सर करणारे माझे शत्रू आहेत मला जास्त लवकर आठवतात. याला कारण काय सांगा बघू? सगळे आसक्ती आहे. त्यामुळे विचार करायला लागलो आपण तर प्रसन्न त्वरित दैवत कसं होईल? तर उगा आहे या प्रपंचामध्ये, तू उगा राहा. आणि उगा शब्द अत्यंत मार्मिक आहे, अत्यंत. उगा शब्दाचा अर्थ आहे ठेविले आनंद ते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुसरी गोष्ट, जैशी स्थिती आहे हरिपाठ नाथांचा, जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तूप आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. हे नाथ बोलतात. इथं म्हणतात उगार आहे, म्हणजे त्यासाठी तुकोबा काय म्हणतात? ठेविले आनंद. माऊली काय बोलतात 12मध्ये म्हणतात, माळे जीव ते नेले तेऊ ते निवांतच गेले, त्या पाणी ऐसे केले होवावे गा. पाणी जसं निवांत असते ना तसार हो. माळ्याबद्दल कधी तक्रार करू नको, माळी बरोबर करत असतो. माळी नावाचा जो ईश्वर आहे तो ईश्वर व्यवस्थित सगळं काम करत असतो. ह्या 2-3 गोष्टीचा जर प्रमाण आपण लक्षात घेतली तर निश्चितपणे आपल्याला दैवताची प्राप्ती कशी होईल या सगळ्याचा विचार आपल्या डोक्यात येईल. म्हणजे जगाचा विचार सोडतो तो शहाणा होतो. शहाणपण कुणाला म्हणायचं? जगाला डोक्यातून काढून टाकणं. देवाला डोक्यात भरायचा का नाही नंतर ठरवूया. माझा निवांतपणा ह्या जगानं घालवला आहे, विचार करायचा. माझी बायको एक दिवशी मला म्हणाली, गंमत म्हणून सांगावलं, काय हो तुमचा साधा स्वभाव, सगळी तुम्हाला फसवतातच बघा, आणि सगळी फसवून तुम्हाला जातात बघा. मी म्हटलं त्याची सुरुवात तू केलीस पहिली. आता हा तो जोक होता, ती पण हसली, मी पण हसलो. खरीच गोष्ट आहे. आपण म्हणतोय हेच फसवणारे आहे. काय म्हणतोय आपण? आयशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. ह्या चोरांचा मी विश्वास बाळगणार नाही. नुसती माणसंच नाही, जगामधले जे जे दृश्यरूपाने घटक आहेत ना ते मला गंडवण्यासाठी बसलेले आहेत. जे जे देखणे सकळ, माऊली बोलतात, गाथेमधला अभंग आहे माऊलींचा, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखमा देवीवराचे. उगीच त्यांच्या नादाला लागत बसून तुझ्यातली स्वस्थता घालवू नकोस, तुझ्यातला निवांतपणा घालवू नकोस. शांत राहा. प्रत्येकांच्यावरती वाईट प्रसंग येतात. प्रसंग वाईट किंवा चांगले मुक्काम करून राहत नाहीत घरामध्ये, निघून जातात, येतात तसे जातात. हेही जाणार आहे असं एक चिंतनाचं वाक्य आहे बघा. सगळं बघताना म्हणायचं हेही जाणार आहे, हेही जाणार आहे. रडत म्हणायचं नाही, आनंदानं म्हणायचं हे आहे ना चाललंय, जाणार आहे. माझा आता लग्नात सगळ्या कुणाचा तरी नातलगांचा काय तिथं आनंद मी लुटायला लागलोय, मजा करायला लागलोय, डान्स करायला लागलोय, पण आपल्याकडे बघून म्हणायचं हेही जाणार आहे. आणि जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो त्यावेळी म्हणायचं हेही जाणार आहे. ज्यावेळी दोन्ही जाणार असतील त्यावेळी ती खोटी म्हणायची गरजच पडत नाही. ही खोटी कशाला म्हणायची? अहो दुःख आणि सुख हे द्वंद्व आहे, ती खोटी म्हणूया असं वेदांत म्हणतं. वेदांताचं आहे बरोबर, पण आपल्या अनुभवातली गोष्ट ही आहे ती येणारीने जाणार आहे. त्यामुळे त्यांना खोटी म्हणा नाहीतर खरी म्हणा. खरी म्हटलं असं तर तुम्हाला त्रास होईल असं म्हणतात संत.
आणि खोटी समजला तर तुम्हाला निवांतपणा प्राप्त होईल. कैसरी दैवत तर शांत बसणं. पुढच्या टप्प्यामध्ये 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, सायासे करशी, कष्टानं करतोस, प्रपंच दिननिशी, रोज रात्रंदिवस प्रपंच करतोस, हरीशी न भजसी कोण्या गुणे. अरे अशी कुठली शक्ती आहे की हरीचं भजन करत नाहीस? सुंदर प्रश्न विचारलाय माऊलीने हा, की प्रपंच करताना किती कष्टानं करतोय बघा. आपण सायाशे शब्द वापरलेला. सायाशे म्हणजे खरंच करतोय. नोकरी, व्यापार, शेती, काय असेल ते उद्योगधंदे, काय असतील त्या गोष्टी किती प्रयत्नपूर्वक, सगळे डोक्यात बुद्धीत असणारी माझ्यातली सगळ्या गोष्टी मी तिथं पणाला लावतो आणि त्यासाठी प्रयत्नशील असतो. पण देव समजून घेण्याची बाब जेव्हा येते त्यावेळी माझी बुद्धी अशी कच का खाते काही कळत नाही. त्यावेळी मग बुद्धीला काय गळण लागतं कसलं, आणि मग त्या बुद्धीला समजत नाही आणि आम्ही म्हणतोय आमच्या डोक्यावरून जाते. डॉक्टर काकांना आपण म्हणतोय ना, तुम्ही बोलायला लागला ना आमच्या डोक्यावरूनच जाते. आता काका काय म्हणत असतील आम्हाला ते म्हणत असतील, पण आमच्या डोक्यावरून जाते. याचं कारण आहे, प्रपंच का तेवढा डोक्यावरून जाऊ नये. आमच्या घरातलं ऐकू येतंय, तिच्याबरोबर पलीकडच्या घरातलं बी आपल्याला ऐकू येतंय. केवढे कान तरबेज आहेत बघा. मग प्रवचनातल्या मुद्देनी मुद्दे का ऐकू येत नाहीत? ते सुटतात चट 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 चट. बोलता 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 मधीच कुठलं तरी आठवतंय. प्रवचन पण ऐकायला बसलोय, कीर्तन ऐकायला बसलोय, नाम घ्यायला बसलोय, मधीच गाडी घसरते आपल्या त्या ट्रॅकवरनं आणि कुठंतरी जाते आणि प्रपंचातला तोच विषय आठवत असतो. काहीतरी एखादा प्रवचन काहीतरी कार सांगत असतो कीर्तनकार, आणि आपल्याला लगेच होय होय माझं असं झालं मग तसं झालं, झाली बघा गाडी दुसऱ्या दिशेला सुरुवात. ह्याचं कारण काय आहे? सुटतंय ते आपल्या हातातून. प्रपंचाचं मूळ लक्षणच आहे, हातातून जशी वाळू घेतली की मुठीतून सुटत असते ना, तसा प्रपंच आपल्या हातात पकडता येत नाही, मुठीत पकडता येत नाही. म्हणून रिकाम्या हातानंच आपल्याला जावं लागतं, कारण मुठीत मला पकडताच आला नाही. इतक्या वर्ष केलं आणि का पकडता आला नाही? पकडण्याची गोष्ट ती नाहीच, पकडण्याची गोष्ट देव आहे. आणि देव ही पकडण्याची गोष्ट नाही, हे पण नंतर कळायला लागतं. मी उगीच पकडायसाठी धावत होतो, पण तो तरी माझ्या जवळच आहे. त्याला मूठ माझी काय उपयोगाची पडणार नाही. पण या छोट्याशा मुठीमध्ये, छोट्याशा चित्तामध्ये प्रपंचाचा एवढा मोठा गाढा जो आहे, ब्रह्मांड सगळं आत ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो. सगळं प्रपंचातलं आठवतंय, पण ज्ञानेश्वरीतलं काय आठवत नाही, हरिपाठ आठवत नाही, तुकोबांचे अभंग आठवत नाही. किती आपलीच किती वाईट गोष्ट आहे बघा. ह्या आपले स्वतःचे अनुभव आपण बोलायला लागलो. का आठवत नाहीत? तर सायाशे करशी प्रपंच दिननिशी, कष्टपूर्वक प्रपंचाची लक्षपूर्वक केला जातो, पण हरीशी न भजसी कोण्या गुणे. कारण प्रपंचातल्या उणीवाच तुला समजायला नाही, म्हणून तुला हरी आवडत नाही. आणि हरी आवडतो ही वरवरची गोष्ट आहे. देवावर तुमचं प्रेम आहे की हो, असं आपण म्हणतोय बरं काय. देवाची पूजा करताय काय? करतोय की हो, सगळं करतोय. नाम घेताय काय? हो घेतो. पण हरीशी न भजसी, ज्याला भजन म्हणतोय ना, ते भजन व्यवस्थित होत नाही. का? कष्टपूर्वक प्रपंच करतो आपण. करायलाही हरकत नाही. जेवढा प्रपंचाला गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंचासाठी जेवढा वेळ देतात त्याच्या 50% जरी नामासाठी आणि भगवंत प्राप्तीसाठी जर दिला असता तर भगवंत जवळच आहे तो कळला असा. दूर असलेल्या प्रपंचाला प्राप्त करण्यासाठी धडपड करतो आणि जवळ असलेल्या देवाला नाकारतो. देव किती जवळ आहे? सारखा जवळ आहे. कुठं जाईल तिथं आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तुकोबा म्हणतात. चालविषयी हाती धरून या. पंढरपूरला गेलो तर तिथं पण माझ्याबरोबर आहे. बारीत उभा राहिलो तर तिथं पण आहे. टॉयलेटमध्ये गेलो तरी तिथं पण आहे. सगळीकडे आहे तो माझा. आता पंढरपुरात गेल्यावर घर माझ्याजवळ नाही, बँक बॅलन्स बँकेत आहे, माझ्याजवळ नाही. पंढरपूरच्या वारीत आलो आहे त्यामुळे दागिने आणले नव्हते, ते घरातच ठेवले आहेत, लॉकरमध्ये आहे. ते लॉकरमध्ये आहेत, माझ्याजवळ नाही. माझ्याजवळ आहे काय? माझ्याजवळ देव आहे. माझ्याजवळ देव आहे ही भावनाच उत्पन्न होत नाही. त्यामुळं नुसती धावपळ, जो प्रपंच मला प्राप्त होणार नाही तो प्राप्त करण्यासाठी धडपड करतो. आणि जो देव काय अगदी प्राप्त आहे त्या प्राप्तासाठी जरा पण विचार करत नाही, जरा पण विचार करत नाही. काहीतरी करावं लागते हो. काडी आहे, आगपेटीमधली काडी आहे, पण काडी आहे, कागद आहे, अरे पण तो पेटवायला तरी पाहिजे ना. अग्नी तिथं अगोदरचाच आहे. तसा देव हृदयामध्ये राम, सर्व सुखाचा आराम आहे. पण भ्रांताशी काम विषयावर हा मुद्दा वाईट आहे. माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात,
जवळच आहे तुझा, काय कमलकंद आणि दरदोरी नांदोली की एकच आहे घरी. पण ते बेडूक येतोय, पराग शेवीची भ्रमरी, तो भ्रमरी येतो आणि घेऊन जातो, आणि बेडूक तिथंच राहतो, चिखल खातो. मी संसाराचा चिखल खातो आणि मी रोज त्या कमळाच्या देठाखालीच आहे, देठाखालीच राहतो मी. पण मला मकरंद कळत नाही. आणि लांबून येणाऱ्या भुंग्याला कसं कळतं? कारण भुंग्याला मर्म सापडलंय, त्यानं ओळखलाय देव कुठं आहे तो, त्यानं ओळखलाय मध कशामध्ये आहे, मकरंद कशामध्ये आहे तो, म्हणून तो तिथेपर्यंत येतो. त्याला काय फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यानं फक्त पत्ता शोधला आणि त्याला पत्ता सापडला. आणि तिथंच राहणाऱ्या बेडकाला मात्र माऊलींचा दृष्टांत आहे बरं. काय म्हणतात? पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे, सगळ्या ओव्या वाचण्यासारखे आहेत ना, त्या वाचून बघायला पाहिजेत नव्या अध्यायातल्या. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे त्वचेची या पदराद, पर त्या अवेरोनी गोचिड अशुद्ध काय शिवीचे, घाणेरड रक्तच पितो गोचिड. कारण तिथंच दुधाचा कुंभ आहे, त्या गाईच्या किंवा म्हशीच्या कासेत दूध आहे, पण तो रक्तच पितो. तसं प्रपंचाच्या आत उपाधीच्या पाठीमागं चैतन्य गुप्त आहे, ते मला कळत नाही. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. संत सांगतात ओरडून, संतांनी ते स्वीकारलं, मी नाही स्वीकारत. फक्त उपाधीला चिकटून बसतो, म्हणजे रक्त पितो, प्रपंचातलं रक्त शोषून पितो, प्रपंचातली कीर्ती अनुभवतो, प्रपंचातली प्रॉपर्टी अनुभवतो, मुलाबाळांची खोटी सुख अनुभवतो, आभासिक सुखाचा अनुभव घेतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या सुख आहे त्याचा पत्ताच लागत नाही. फक्त त्याला ओंडावं लागतं. हे सुख ओलांडायचं धारिष्ट केलं नाही म्हणून खऱ्या सुखाचा पत्ता लागला नाही. ज्याला विषयाचं सुख डावलता येतं, नाकारता येतं आणि त्याच्या पलीकडे जाता येतं, त्याच्यासाठी देव ऐता आहे. येथे मोक्ष असे ऐता सर्वना माझी, असं माऊली बोलतात. कारण भक्ती कशी आहे, किती खोल आहे म्हणतात, किती खोल आहे म्हणतात. ते एवढी खोल असून सुद्धा त्यामध्ये कोण बुडत नाही माऊली म्हणतात. माऊलींची 12व्या अध्यायामध्ये उभी आहे. ते एवढी खोल आहे तर कोण बुडतच नाही त्यामध्ये, कारण जीवन आहे ते आपलं. भक्ती हे जीवन आहे, त्यात बुडायचा संबंधच नाही आहे. म्हणून मला प्रपंचाच्याच नादामुळं प्रपंचाच्या पलीकडे असलेल्या सुखाचा पत्ता लागत नाही. ज्यानं आभाषिक असलेल्या विषय सुखाला नाकारलं त्यालाच भगवंताच्या सुखाचा, सर्व सुखाचा अनुभव मिळतो. प्रपंचाची बाउंड्री ओलांडल्याशिवाय प्रत्यक्षात देवाचं साम्राज्य सुरूच होत नाही. किंगडम ऑफ गॉड असं म्हणायचे आपले रानडे, गुरुदेव रानडे म्हणायचे. मी त्यातला एक भाग आहे, किंगडम ऑफ गॉड. मी त्या देवाच्या साम्राज्यातला एक नागरिक आहे. आय एम सिटीजन ऑफ किंगडम ऑफ गॉड, असं एक त्यांचं वाक्य आहे. आणि खरंच आपण त्याचे नागरिक व्हायला पाहिजे. आज आपण प्रपंचाचे नागरिक आहोत आणि प्रपंचातल्या सुखदुःखांचा अनुभव घेतो, ती खरी मानतो. जर याच्या पलीकडे खऱ्या सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? सायाशे करशी प्रपंच दिननिशी, ते सोडून दे. हरीशी भज, हरीशी न भजशी कोण्या गुणे, हरीचं भजन काय करत नाहीस? कारण प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीचा उपयोग तुला पुढील जन्मामध्ये येणार नाही. तुझं काही असू देत, सोनं दानं दागिनं गाड्या, कुठलीही गोष्ट मला पुढच्या जन्मात उपयोगाला येणार नाही. माझा देह सुद्धा उपयोगाला येणार नाही. माझी माणसं जी दिसतात ही पुढच्या जन्मात माझ्याबरोबर नाहीत. मग यातला कुठली गोष्ट माझ्याबरोबर आहे? तर कुठलीच नाही. माझे एक कोटीभर रुपये आहेत कुठेतरी डिपॉझिट ठेवली आहे म्हणून आपण, आणि चुकून मी मेल्यानंतर परत लगेच जन्माला आलो, लगेच मी मोठा झालो आणि मला कळायला लागलं अरे मी इथंच जन्माला आलोय बघा. आणि त्याच बँक ऑफ इंडियामध्ये माझी डिपॉझिट होती. ती बँक ऑफ इंडियाची शाखा इथंच आहे बघा. ती मला ओळखायला लागली या पुढील जन्मामध्ये. काहींना ओळखते, हां पुढील जन्मामध्ये आपण कोण मागील जन्मामध्ये होतो ही काहींना आठवते. तसं समजा आठवायला लागलं आणि मी गेलो आणि म्हणायला लागलो तुमच्याच बँक ऑफ इंडियामध्ये माझी डिपॉझिट होती हो 1 कोटीची, ती द्या. ते म्हणजे तुमचं आधार कार्ड द्या. ते म्हणजे हे जुळत नाही आधार कार्ड तुमचं. असं काय? अहो माझी डिपॉझिट आहे, मी कधी ठेवली होती? मागच्या जन्मामध्ये. मला आठवतोय तो जन्म. तो आपल्याला हाकलून लावेल कॅशियर, तुझी कुठली डिपॉझिट आहे म्हणणार. तुझं काही जुळत नाही. मागच्या जन्मातले ठसे संपले तुझे, बंद वेगळे होते. तुझ्या डोळ्यातल्या बावल्या वेगळ्या होत्या, आता नाहीत त्या. म्हणजे मागच्या जन्मातली कुठलीही गोष्ट जी ऐहिक आहे ती मला पुढच्या जन्मात वापरता येत नाही. आता दुसरा मुद्दा, कुठलंही पारमार्थिक कार्य केलेलं असेल ते पुढच्या जन्मात पुण्याच्या रूपानं उपयोगाला येईल किंवा आपण मुक्त होऊ, ज्ञानाच्या रूपानं होईल.
ती भगवद्गीता सांगते त्या ठिकाणी चांगल्या श्रीमंत आणि पुण्यवान माणसांच्या घरामध्ये माझा जन्म होईल, जिथं राम नाम चालू असतं, जिथं ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू असतो, त्या घरामध्ये माझा जन्म होईल. चांगलं झालं ना गोष्ट. मिळालं का नाही मागच्या जन्माचं सगळं बघा. असं कमवावं की जे पुढील जन्मात सुद्धा मला उपयोगाला येईल. असं कमवावं की वृद्धत्वामध्ये सुद्धा मला त्याचा उपयोग येईल. तारुण्याचा खरा उपयोग वृद्धत्वातल्या शिदोरीसाठी करायचा आहे. आणि वृद्धत्वातली शिदोरी म्हणजे माझ्या हाताला लागणारी पाहिजे. मला उठता बसता न आलं, दिसलं नाही, ऐकू आलं नाही, तरीही मला वापरता आली पाहिजे. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. मला चालता येत नाही तर मी बँकेत जाऊ शकणार नाही, मग बँकेतली शिदोरी माझ्या उपयोगाची नाही. अशी शिदोरी ज्ञानाची माझ्याकडं पाहिजे की ते ज्ञानातला कण आणि कण वृद्धत्वाच्या या गलित गात्र अवस्थेमध्ये मला यूज करता आला पाहिजे. राम नाम म्हणत ज्ञानेश्वरीतल्या ओया पाठांतर करून ठेवलेल्या आहेत. तुकोबांच्या गाथेतल्या अभंग पाठांतर आहेत. आणखीन उपनिषदातली काय आहेत ती सिद्धांत पाठ करून ठेवलेत. ते मी शेवटच्या क्षणाला अनुभवू शकतो. पण असतील तर ना ती शिदोरी. मी शिदोरी जी जमवली ती शिदोरी माझ्या उपयोगाचीच नाही आहे. अशी शिदोरी माझ्याकडे सायास करशी, प्रपंच दिननिशी, हारीशी न बसशी, कोण्या गुणे, अशी कुठली ताकद तुझ्याकडे आहे, कुठला निवांतपणा तुझ्याकडे आला एवढा. माऊली म्हणतात 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओव्या आहेत बघा, जाऊन बघायला पाहिजे. या लागी शतजर्जर नावे, रिगुनी केवी निवांत व्हावे, कैशेने उघडी असावे शस्त्रवरती, अंगावरी पडती पाशानं केवीन सुवावे ओढणं, अंगी दाटल आणि काय अंगीदासला उदास आणि उदासपणे ओकदेशी. रोग अंगात आहेत आणि औषधाबद्दल उदासपणा कशाला करतोस. का शतजर्जर नावे, जी नाम हजारो छिद्रानं व्यापलेली आहे अशी प्रपंचची नाव घेऊन तू या संसार समुद्र पार्थ करायला निघालास. का शतजर्जर नावे, रिगोनी केवी निवांत व्हावे. निवांत कसं म्हणतोस, कर प्रपंच. निवांत आहे बघा, आता रिटायर झालोय, निवांत आहे बघा. बाहेरले सगळ्या परदेशातल्या वाऱ्यात 4 केल्या, निवांत आहे बघा. मुलं जिकडं तिकडं आहे, निवांत. हा निवांतपणा खोटा आहे. खरा निवांतपणा तू अजून अनुभवलाच नाहीस. आत्मसुखाची गोडी या माऊली बोलतात. आत्मसुखाची गोडी ज्याला चाली, जरा जरी जिभेवर नुसता थेंब जरी पडला तरी असल्या नको त्या गोष्टी माऊली म्हणतात ना, त्या अशा एका वाळूमध्ये जाणार नाही. ज्यानं जे चंद्रकिरण जे आहेत त्या चकोरानं खाल्लेले आहेत, तो वाळूचे असे कण खायला जाणार नाही. तसं आहे प्रपंचातल्या ह्या दुर्धर स्थितीमध्ये जाणार. म्हणून का शतजर्जर नावे म्हणतात, रिगोनी केवी आगा माते न भजावया लागी, कवन बाळ आपुलिया अंगी. पुढची ओव्या, तू मला भजन न करण्यामागे असलं कुठलं बळ तुझ्याकडं आहे. म्हणून विचार करावा की आत्ताच मला काहीतरी करावं लागल की जे सायासानं मी प्रपंच करतो त्यासाठी हे सायास मला देवाच्या प्राप्तीसाठी, देवाला ओळखण्यासाठी वापरायला पाहिजेत. देवाला ओळखणं हा शब्द चांगला आहे. देवाची प्राप्ती हा शब्द थोडासा वेदांताला न मॅच होणार आहे, वेदांताच्या एकूण सिद्धांतांना. त्याच्यापेक्षा देवाला ओळखणं ही गोष्ट फार महत्त्वाची. आणि देवाला ओळखायचं म्हणजे स्वतःला ओळखायचं आहे. म्हणून किती किती प्रपंच करतोस, किती वेळा करतोस, किती किती राबतोस. काका म्हणतात ना, केवढी धडपड करतोस. धडपड कधीपर्यंत असते, धड पडेपर्यंतची. धड हे जे आहे ना, पडेपर्यंत केलेलं कामाला धडपड म्हणायची. हे वर्णन डॉक्टर काकांनी अनेक ठिकाणी विखरून टाकलेत सिद्धांत, फक्त आपण ते वापरत नाही. म्हणून ही जी सगळी सत्ता दिसती ती भगवंताच्या कृपेमुळे दिसते. त्याचं भजन मी का करत नाही असं वाटलं पाहिजे. आणि त्याच्यावर शेवटचा उपाय माऊली आपल्याला सांगतात. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. तुला जर हे सगळ्यातून सुटायचं असेल, तुटेल धरणे प्रपंचाचे, प्रपंच नेस्त नाबूद होईल तुझ्या समोरच. कसा होतोय तो प्रपंच नेस्तेला बनवतोय म्हणजे आपलं घर कोसळते, काय गाडी मोडून पडते आपल्या घरातली नाही. त्याचा अर्थ त्याचं आत निराकरण होतं, ते दिसेनासा होतो. आता बस झालं प्रपंचाचं पाहणं. माऊली म्हणतात ना, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी गे माय. माऊलींचा अभंग आहे. स्वरूपामध्ये निजानंदामध्ये निजानंद घेणं, स्वरूपामधला हेच आता माझं काम आहे. पुरेपुरे आता प्रपंच पाहणे. प्रपंचाचं धरणं म्हणजे प्रपंच जो माझ्या डोक्यावर बसलाय हे जर घालवायचं असेल तर ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. सोपा उपाय तुला सांगतो. फारसा त्रास करूनच घेऊ नकोस. हे तुझ्या प्रपंचाचे सायास,
तुला पाहिजे आहे देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे आहे, तुला मुक्ती पाहिजे आहे, तुला उपाय सांगू? एकच उपाय, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. कारण ह्या नामामध्ये अनेक असे गुण आहेत की ज्यामुळे मला अत्यंत अशी मोलाची शांती मिळू शकते. न कळे ते कळे येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या, न दिसे ते दिसो येईल उगले. मुळात जाऊन अभंग वाचण्यासारखा आहे तुकोबांचा गाथेतला. न कळे ते कळे अशी सुरुवात आहे त्याची, गाथेमध्ये सापडेल अनुक्रमणिकेच्या द्वारे. म्हणजे इंटरेस्ट असेल आपल्याला, क्युरियोसिटी असेल तर कळत नाही अशी कोणतीही गोष्ट नामामुळे कळायला लागते असं म्हणतात. फार सुंदर आहे. नाम गोड पुरे कोड सकळ ही, सगळी कोड कौतुक पुरवतं. अनेक रसा मरण गाठी, संसारातले सगळे रस मरणाकडे घेऊन जातात. येणे तुटी संसाराशी, यानं संसार बाधित होतो नामामुळं. अनेक रसा मरण गाठी, येणे तुटी संसाराशी. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी. हा विठ्ठल आहार झाला पाहिजे, मग संसाराची बंधनं शिथिल व्हायला सुरुवात होतात. प्रपंचाचं धरणं तुटल म्हणतात. म्हणजे काय? जे प्रपंचानं मी पकडलाय प्रपंचाला, काय मला पकडलाय प्रपंचानं, या सगळ्या गोष्टी आपोआप शिथिल व्हायला लागतात. केव्हा? हे जे खरं काय आहे ते समजायला लागल्यानंतर. आणि खरं आहे काय? त्रिगुणासार आहे, निर्गुण ते सार. म्हणजे देवच एक सत्य आहे, प्रपंच त्रिगुणात्मक आहे. तो प्रपंच त्रिगुणात्मक एकदा बाजूला झाला की आहे तो खरा देव समजायला लागतो. म्हणून सतत भगवंताच्या नामाचा विचार करावा. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. जप करणे म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला आठवावा. कशासाठी आठवावा? त्याच्यासाठी नव्हे, माझ्या चित्तात बसलेल्या प्रपंच आणि जो वळवळ करतो, मला झोपू देत नाही शांतपणे, माझी शुगर खालीवर करतो, BP माझी बॅलन्स बिघडून टाकतं, त्याला कारण आहे आत बसलेला चित्तातला प्रपंच. तैसा भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडित सुद्धा मीची होईन. जसा शरद कालू रिगे आणि सरिता उठू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचनी. प्रपंचातलं चित्त कसं काढून घे? शरद ऋतूमध्ये जशा नद्या आटायला लागतात आणि हळूहळू पाणी संपून जातं, तसं प्रपंचाचं पाणी तुझ्या चित्तातलं संपून जाऊ दे. मग तैसा भोगातून निघता चित्त मज माझी रिगता. माझ्यामध्ये चित्त ठेवायला लागलास तर हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. हळूहळू तू देवरूप होशील. तुझा जीव जो आहे तो ब्रह्मरूप आहे असं तुला कळायला लागेल. ह्याला कारण ते आहे. त्यामुळे माझ्या स्वप्नात उदाहरण घेऊया. स्वप्नामध्ये अनेक घडामोडी घडतात. न आवडणारे सगळं ऐकायला मिळतं, न आवडणारे कदाचित दिसायला लागतं. किळस येते एखाद्या गोष्टीची, पण आपण स्वप्नातच असतो. आपण किती आदळापट केली तर तो किळसाचा प्रसंग जातोय का बघा, दुःखाचा प्रसंग जातोय का बघा स्वप्नातला. आता काय व्हायला पाहिजे याच्यासाठी सांगा बघू. हा किळसवाना प्रसंग जर जायचा असेल तर एकच, त्यावर चिडून उपयोग नाही, तर जागृती हाच त्याच्यावरला उपयोग आहे. तुटेल धरणे प्रपंचाचे कधी? हरिजप करणे. हे जागृतीतली साधना माऊली आपल्याला सांगतात. हे हरिजप तुटतो म्हणजे प्रपंच प्रतिकूल आहे, दुःखरूप आहे, उपयोगाचा नाही असं रडत बसण्यात काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा जागच व्हायला पाहिजे. स्वप्नातल्या सगळ्याच गोष्टी जातील कधी? जागे झाल्यावर. आणि प्रपंच दुःखरूप आहे ही भावना केव्हा नष्ट होईल? प्रपंचातलं म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर, आपण जागृत झाल्यावर. फार सुंदर असं विवेचन माऊली या 4